नमस्ते. आज आपण पोलादपूर लोहारे गावात आलेलो आहोत. आपले श्याम साळुंके बाबा यांची मॉम मॅट आणि NSM मशीन इन्स्टॉल करायला. तर चला त्यांचं थेरपीचं अनुभव जाणून घेऊयात. तशी मॉम मॅट त्यांच्या घरी आज इन्स्टॉल होतेच, पण त्यांचा आपण थेरपीचा अनुभव देखील आज जाणून घेणार आहोत. नमस्ते बाबा. नमस्ते. सगळ्यांना तुमचं नाव सांगा. माझे नाव कॅप्टन श्याम रामचंद्र साळुंके, रिटायर्ड, गाव लोहारे, तालुका पोलादपूर. पोलादपूर. बाबा आपले आर्मी मध्ये कॅप्टन या पदवीवर होते आणि आता ते रिटायर्ड आहेत, बरोबर ना बाबा? बरोबर आहे. बाबा मला सांगा, थेरपीला तुम्हाला कसं समजलं की महाडमध्ये हे आपलं मॉम हेल्थ केअरचं सेंटर चालू झालंय? हे मला माझं थोडंसं पाय दुखायला लागलं होतं, कमरेपासून थोडा त्रास होता मला. हा त्रास तकरीबन मला 2008 पासून होता. माझं ऑपरेशन झालं. ऑपरेशन झाल्यानंतर परत असं झालो. मी 90 डिग्री थोडा वाकडा झालो होतो. परत माझा त्रास झाल्यानंतर मी 12 वर्षे तकरीबन मी औषधं खाल्ली, आयुर्वेदिक औषधं. औषधांचा असा परिणाम झाला की तेवढ्यापुरतं गुण येतो. औषधं बंद केली का परत चालू होतं, त्रास चालू होतो. मग मी अशी 12 वर्ष औषधं घेतली आयुर्वेदिकवाली, पण मला तेवढा काय फरक पडला नाही. त्याच्यानंतर मला माझ्या पायाला थोडा व्हेरिकोस वेनचा थोडा त्रास झाला. तकरीबन 3.5-4 वर्ष झाले. तर त्यामध्ये मी पुण्याला गेलो होतो. पुण्याला गेल्यानंतर मला एका डॉक्टरने व्यायाम सांगितलं, 10 व्यायाम सांगितलं कमरेचं. तर मी रेग्युलर घ्यायला लागलो, म्हणजे मी चांगला सेटिंग झालो मग त्याच्यामध्ये. पण आता या थंडीमध्ये थोडा परत त्रास खूप व्हायला लागला. एवढं व्हायला लागलं की मग मला चालता पण येई नाही. तर मला सादेव पवार आहेत आमच्या गावचे, माजी सैनिक आहेत. बाबा थेरपीला पण येतात. ते थेरपीला जातात. त्यांना 3 महिने झाले तकरीबन. तर मग त्यांनी मला सांगितलं, तुम्ही माझ्या बरोबर एकदा तरी चला आणि तिथला अनुभव घ्या. मी त्यांच्या बरोबर गेलो आणि तिथं पाहिलं मी दरवाज्यातून आतमध्ये गेल्यानंतर की मॉम मेटची थेरपी घेत होती, पण पाठीव झोपून घेत होती. तर मला ते खूप टेन्शन आलं की मी पाठीव झोपून मी थेरपी कशी घेऊ शकतो, हे मला खूप टेन्शन आलं होतं. परंतु मला त्या दिवशी मी सौरभ सरांना सांगितलं, एंजल्स होत्या, त्यांना सांगितलं की माझ्या नसा पुऱ्या पॅक झालेल्या आहेत, तकरीबन 14-15 वर्ष झाली. तर मला अजून पाठीव झोपणं खूप अवघड आहे. बाबा 15-16 वर्ष पाठीवर झोपलेच नाही. नाही. बाबांसाठी तर चॅलेंजिंगच होतं की पाठीवर थेरपी आता कशी घेऊ येते, बरोबर ना? हा, बरोबर. तर तेच बाबांना की चॅलेंजिंग होतं. बाबा घाबरले, मी तर कशी थेरपी घेऊ शकतो. तर मग त्याच्यानंतर पहिल्या दिवशी मी थेरपीला मॉम मेटची थेरपी घेतली. 1 मिनिटामध्ये मी पाय क्लोज केलं. का केलं? माझं पुरं पाय सून झालं होतं. पुरं पाय सून झालं होतं. मी कमरेखाली हाय का नाही हे मला जाणवत नव्हतं. पाय क्लोज केलं आणि पाय हलवलं आणि परत लांब केलं. असं करता करता त्या दिवशी मी कशी तरी थेरपी घेतली. पण मला थोडासा जाणवायला लागलं, कारण हिटिंग, आपण लोखंडाची सली जर वाकडी झाली असली तर ती सरळ करायची तर आपण गरम करून ती लवकर शिजा होते. त्याचप्रमाणे मॉम मॅटची ती ऊर्जा आहे ती माझ्या कमरेला लागली. पहिल्या दिवशी थोडा त्रास झाला, दुसऱ्या दिवशी थोडा त्रास झाला. हळूहळू माझं 5 मिनिट वाढत गेलं. पहिल्या दिवशी 5 मिनिट वाढलं, नंतर 5 मिनिट वाढलं. आता मी तकरीबन मला महिना झाला, मी 20 मिनिट थेरपी पाठीव झोपून घेऊ शकतो. माझे पाय सून पडत नाहीत ना काय. परवाच्या दिवशी मॅडम, मी असं तिकडून आलो आणि मॅडम माझ्या मागून बघत होत्या, फॅमिली माझी. मला म्हणते, अहो तुम्ही आता सीधा चालायला लागला. आई आपली, बरोबर. म्हणले आता तुम्ही सीधा चालायला लागला, सीधं वाटतंय मला. ती माझी नस जी अडकली होती, म्हणजे ब्लॉक झाली होती, ते ह्या मॉम मेटने तिला क्लिअर केली. त्याच्यानंतर मला पहिला व्हेरिकोस वेनचा प्रॉब्लेम झाला होता. मी परत 2-3 दिवसानंतर पुण्याला जाणार होतो. पण माझं नशीब चांगलं, त्या दिवशी दुर्गेश्वरनी वर्षा मॅडम आल्या होत्या. मला वाटतं त्यांचा इव्हेंट होता. त्यांचा इव्हेंट होता. दुर्गेश्वर आणि वर्षा मॅडम आपल्या इथे सेंटरला आल्या होत्या. मग ते आल्यानंतर मी मॉम मेटची थेरपी घेत होतो. मॉम मेटची थेरपी घेताना त्यांनी आपल्या नसांवर पूर्व माहिती सांगत होती. ते सांगता सांगता त्यांनी व्हेरिकोस वेनचा जेव्हा विषय काढला तेव्हा माझी टूप पेटली. तोपर्यंत मी सौरव सरांना सांगितलं नव्हतं मला व्हेरिकोस वेनचा प्रॉब्लेम आहे म्हणून.
बाबांनी आपल्याला म्हणजे थेरपीला आलेले आहेत, ते फक्त त्यांचं पाठीचं दुखणं पायाचं दुखणं घेऊन आलेले आहेत. पण त्यांनी मला असं दाखवलंच नाही की मला व्हेरिकोज व्हेन्स सुद्धा आहे. पण जेव्हा त्यांना क्लिक झालं की व्हेरिकोज व्हेन्स मध्ये पण आपली मॉममॅट किंवा एनएसएम मशीन काम करते, तेव्हा त्यांनी लगेच वर्षा मॅडमशी त्या ऑफिसमध्ये बोलावलं मला वाटतं त्या दिवशी, बरोबर ना? वर्षा मेडलला जाऊन बरोबर भेटलो. बरोबर. वर्षा मेडलला जाऊन भेटलो आणि मी पाय दाखवला. तेव्हा मला त्याने सांगितलं की व्हेरिकोज वेनचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही एक काम करा की तुमची एनएसएम मशीनवर तुम्ही थेरपी कंटिन्यू चालू ठेवा. तिथपासून आपण कंटिन्यू तिथून मी कंटिन्यू चालू ठेवलेली आहे आणि तिथून माझा पाय तकरीबन 70% माझा पाय मोकळा झालेला आहे. कारण जेवढी सूज होती व्हेरी गुड बाबा. माझ्या नसा ज्या वेळेला फुगून दिसत होत्या त्या आता नॉर्मल दिसायला लागलेल्या आता आहे. 100% होणार. आता आता घरी- मॅट घरी आणि एनएसएम मशीन घरी आलेली आहे. बाबांनी त्यांचा अनुभव खूप सुंदर प्रकारे सांगितला. बाबा, आता आपल्या ही मॉमेट तुम्ही कशासाठी घरी घेतलीत? काय विचार करून ही घरी घेतलीत? ही मॉमेट मी यासाठी घेतली की मला येणं जाणं पण थोडं लांब पडत होतं. माझ्या फॅमिलीला मी तिथे घेऊन जाऊ शकत नव्हतो एवढा. मी 8 दिवस फॅमिलीला घेऊन गेलो, परंतु काय प्रॉब्लेम पडायला लागला, इकडे घरी जेवण नसतं बनायचं. म्हणायचं आईचा. जेवणाचा प्रॉब्लेम पडायचा. घरी मी आपला येऊन खुर्चीवर बसायचो आणि फॅमिली जेवण बनवत बसायची. तिला पण त्रास व्हायला लागला. त्याच्यानंतर तिला पण ढोकरांचा खूप प्रॉब्लेम आहे, जॉईंटचा प्रॉब्लेम आहे, हे नसांचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर तिला बीपीची गोळी एक चालू आहे. तिने माझ्यासाठी खूप केले. मी ज्या वेळेला आजारी होतो एवढी मेहनत घेतली माझ्यासाठी, खूप केलंय. म्हणलं आपण ही मॉममेट आहे, ही तिच्यासाठी म्हणून आपण ही मॉममेट घेतली पाहिजे. सौरव सरांनी महाड शहर निरोगी करण्याचा संकल्प केलेला आहे. मग त्याचप्रमाणे मी विचार केला की आपण आपला परिवार पण निरोगी करण्यासाठी मी ही मॉममेट घेतलेली आहे. म्हणजे बाबाने एकंदरीत ते तर थेरपी घेतात, ते बरे होत आहेत, पण आईला तिथे पोहोचणं शक्य नव्हतं. आई यायच्या पण बाबा म्हणतात की जेवण वगैरे करणं, पण आज ही मॉममेट खरं तर आईसाठी त्यांनी मला वाटतं खरेदी केलेली आहे. खरंच बाबा, तुम्ही एक राईट डिसिजन घेतलात. तुमच्या फॅमिलीला तुम्ही निरोगी करण्याचा जो संकल्प केलाय तो आमच्यासाठी देखील खूप चांगला आहे. जसं म्हणजे आम्ही संकल्प केलायच महाडचा, तर जसं तुम्ही एक फॅमिलीचा केलंय, तर ही खूप एक चांगली गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही तर थेरपी घेताय, सोबत तुमची फॅमिली पण थेरपी घेते. बाबा, तुम्ही एक आपल्याला जे लोक बघतायत, तर आता असे पण सेंटरमध्ये आहेत लोक की जे मॉममेट ह्याला विचार करतात, तर तुम्ही त्याला काय संदेश देऊ शकाल? मी त्यांना एवढं सांगू शकतो, आजार हा सांगून येत नाही. आजार हा सांगून येत नाही. मग जर आजार आपल्याला पुढे जाऊन आजार येणारच आहे. ज्यावेळेला आपलं वय उतरतं होतं, जुने आजार आपले ओपन होतात. मग आजार यायच्या आधी जर आपण ही मॉममेट घेतली तर मग आपला आजार आपल्याला येऊ शकतच नाहीत. मी जेवढं व्हेरिकोज व्हॅनला माझ्या कमरेला मी जेवढं खर्च केलेला आहे त्याच्यामध्ये मी 2 मॉममेट खरेदी केल्या असत्या. किती खर्च गेला तुम्ही सांगा आजपर्यंत? तकरीबन 2 लाखापर्यंत माझा तो खर्च गेला असेल आयुर्वेदिक. अजून बाकी व्हेरिकोज व्हॅनला 3 वर्ष मी ट्रीटमेंट घेतली, ते 60 ते 70 हजार रुपये तो खर्च झाला फक्त एका आजारासाठी. फक्त 60 ते 70. ही मॉममेट आहे. तुमच्या शरीरामध्ये कुठलं पण लाखो आजार असू दे, मॉममेट त्याच्यावर काम करत असते. आणि जर तुम्ही हे घेऊ शकले नाही तर आपल्या महाड सेंटर आहे, मॉम हेल्थ केअर महाड सेंटर, त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही रोजची थेरपी घेऊ शकता. ह्यासाठी घेऊ शकता, तिथं आपल्याला कोणता पैसा लागत नाही. बरोबर. तुम्ही रजिस्ट्रेशन एक बार केलं का तुम्हाला 2 महिने फ्री आहे. बरोबर. मला एवढंच सांगणार तुम्हाला, तिथल्या या एंजल्स आहेत, सौरव सर आहेत, ऐश्वर्या मॅडम आहेत, तिथं आतमध्ये गेल्यानंतर 5 ते 10% तुमचा आजार बरा होतो. बरोबर. तिथलं वातावरण पाहून. एवढं वातावरण मी कधी कुठं बघितलेलं नाही. बरोबर. एवढी सेवा कोण करत नाही कुणाची. मुलगा पण विचार करतो की मी आई वडिलांची सेवा करू का नाही, पण त्या ठिकाणी सौरव सर आहे, ऐश्वर्या मॅडम आहेत आणि 4 एंजल्स आहेत. बरोबर. ते एवढी सेवा करतात आई बाबांची की खूप. मी सौरव सरांचा, ऐश्वर्या मॅडमचा खूप आभारी आहे की मला ही मॉममेट लवकरात लवकर भेटली. थँक्यू.
थँक्यू बाबा. तुम्ही सुद्धा म्हणजे आम्ही मॉममेट इथे घेऊन येतो तर बाबांचं असं होतं की मॉममेट आपल्या घरी येते तर काहीतरी करायला पाहिजे. पण बाबांनी देखील खूप सुंदर प्रकारे स्वागत केलं आमचं. आजूबाजूला जे थेरपीला लोक येतात त्यांना देखील त्यांनी बोलवलं आणि सुंदर प्रकारे स्वागत केलं. आणि खूप तुम्ही बघत असाल की मॉममेटच्या इकडे आमचा बॅनर देखील लावलेला आहे. तर थोडस बॅनर पण दाखवा तो. खूप सुंदर पद्धतीने बाबांनी बॅनर देखील बनवलेला होता की मॉम हेल्थ केअर महाड सेंटरचे ओनर सौरभ सर आणि ऐश्वर्या मॅडम तसेच महाड सेंटरच्या एंजल्स आपण सर्व मॉममेट घरी घेऊन आल्याबद्दल माझ्या सर्व परिवारातर्फे खूप खूप धन्यवाद. बाबा खरंच खूप खूप तुमचं पण थँक्यू. तुम्ही आम्हाला मुलासारखं मानलं आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आमच्या एवढं चांगलं वेलकम केलं. ह्या गोष्टी आम्हाला कायम लक्षात राहतील आणि कायम आम्ही तुमच्या घरी येत राहू. ठीक आहे बाबा. थँक्यू सो मच. मॉम हेल्थ केअर लय भारी, मॉम हेल्थ केअर लय भारी, मॉममेट लय भारी, मॉममेट लय भारी, एनएसएम मशीन लय भारी, एनएसएम मशीन लय भारी, महाड सेंटर लय भारी, महाड सेंटर लय भारी. थँक्यू सो मच. सौरभ सर, सौरभ सर, ऐश्वर्या मॅडम, ऐश्वर्या मॅडम, एंजल्स एंजल्स, एंजल्स. थँक्यू सो मच.